नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एका नवीन पार्टला सुरुवात करत आहोत. आपण कालच्या लेक्चरमध्ये जी काही पेशीमधील पेशी अंगक आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण मागच्या लेक्चरला घेतली आणि त्यापैकीच एक सगळ्यात महत्त्वाचं पेशी अंगक आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, आणि ते आहे न्यूक्लियस, ज्याला आपण केंद्रक असं म्हणतो. तर त्या केंद्रकाविषयीचा अभ्यास आजच्या लेक्चरला आपल्याला करायचा आहे. हे बघा, सेल्समध्ये अतिशय महत्त्वाचं हे पेशीचं अंगक आहे. एकंदरीत तुम्ही पाहिलं तर केंद्रकाची रचना कशी असते किंवा केंद्रक कशा पद्धतीने आपल्याला आढळून येतं त्याविषयीची माहिती आपण आजच्या लेक्चरला घेऊ. केंद्रकाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवात पहिले आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की न्यूक्लियस इट इज लोकेटेड इन द मिडल ऑफ सेल. पेशीच्या अगदी मधोमध हे तुम्हाला आढळून येतं पहा, आणि पेशीतील हे सगळ्यात मोठं अंगक आहे पहा. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या, सर्वात मोठं अंगक जर सेल्स मध्ये कोणतं असेल तर ते बघा मित्रांनो केंद्रक असते. ठीक आहे, तर पेशीतील सगळ्यात मोठं पेशीचं अंगक आहे हे. दुसरी गोष्ट, याचा शोध कधी लागला की बाबा सेलमध्ये केंद्रक. आपण जेव्हा पेशीचा हिस्ट्रीविषयी माहिती पाहत होतो तेव्हा मी तुम्हाला एक सांगितलं होतं पहा की जे काही पेशी आहे, पेशीचा जेव्हा शोध लागला 1665च्या दरम्यान, त्यावेळी सेल ह्या एम्प्टी रूम्स होत्या. म्हणजे सायंटिस्टला असं वाटलं नाही. रॉबर्ट हुकनी जेव्हा सेल डिस्कव्हर केली, तिथून लुवेन हॉकनी सुद्धा सेलचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा त्याला असं आढळलं की सेलमध्ये काहीच नाहीये, सेल एम्प्टी रूम्स आहेत. ठीक आहे, म्हणून तर त्याला सेल हे नाव दिलं. एम्प्टी रूमचा मिनिंग म्हणजे सेल होतं, म्हणून तर त्याला सेल नाव दिलं. पण बघा तुम्ही की 1800च्या नंतर जेव्हा टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झाली, आपल्याला माहिती आहे की जगामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलं, औद्योगिक क्रांती झाली, आणि त्याच्यानंतर एक 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 नवीन नवीन गोष्टींच्या शोधाला सुरुवात झाली. नवीन वेगवेगळ्या पेशीच्या अंगकाचा शोध लागला, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच एक महत्वपूर्ण शोध होता आपण मित्रांनो, मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपची डिस्कव्हरी झाल्याच्यामुळे लहान वस्तू अतिशय मोठ्या करून आपल्याला बघणं शक्य झालं पहा. ठीक आहे, आणि मग ज्या लहान वस्तू मोठ्या करून बघणं शक्य झालं, आणि मग आपल्याला सेलच्या आतमध्ये काय आहे हे पण दिसायला लागलं. आणि अशाच एका ऑर्किड आपल्याला माहिती आहे, ऑर्किड वनस्पती. तर ऑर्किड वनस्पतीच्या पानामधल्या सेलचा रॉबर्ट ब्राउन अभ्यास करत होता, आणि तेव्हा त्याला आढळलं की यार, सेलच्या आतमध्ये काहीतरी आहे. सेल ह्या एम्प्टी रूम्स नाहीये, सेलच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. आणि मग सेलच्या आतमध्ये काय आहे याचा अभ्यास केला असता त्याला असं आढळलं की सेलच्या कम्प्लीट मधोमध 1831 मध्ये त्याला असं आढळलं की सेलच्या कम्प्लीट मधोमध हे एक मोठ्या साईजचं तुम्हाला न्यूक्लियस दिसतं पहा मित्रांनो, ज्याला त्यानं केंद्रक असं नाव दिलं पहा. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउनने केंद्रकाचा शोध लावला. म्हणजे सेलच्या आतमध्ये केंद्रक हे सांगितलं. त्या अगोदर नंतर समजलं की सेलच्या आतमधलं सगळ्यात मोठं पेशीचं अंगक म्हणजे अवयव कोण असेल तर तो केंद्रक असतो पहा मित्रांनो. ठीक आहे, आता बघा, स्ट्रॉसबर्गर नावाचा एक सायंटिस्ट आहे, ज्यानं नंतर सेलचा अभ्यास केला तेव्हा त्याला असं आढळलं या स्ट्रॉसबर्गरला की कुठलाही केंद्रक हा ऑटोमॅटिकली सेलमध्ये प्रोड्यूस होत नाही, तर केंद्रकाची निर्मिती ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या केंद्रकापासूनच होते. म्हणजे याचा अर्थ जेव्हा सेल डिव्हिजन होतं, पेशीचं विभाजन होतं, तेव्हा पेशीच्या विभाजनामध्ये जे मूळ पेशीचं केंद्रक आहे, ते मूळ पेशीचं केंद्रक हे नवीन केंद्रकाची निर्मिती करतं पहा मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यामुळं आपल्याला कळतं की कुठलंही नवीन केंद्रकाची निर्मिती ही पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या केंद्रकापासूनच होते. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवा आणखी एक, केंद्रकाचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे, तर केंद्रक हे दुहेरी पटल परिबंधित असतं पहा मित्रांनो. अशा पद्धतीचं केंद्रकाचं रचना आपल्याला आढळून येते. इट इज डबल लेअर्ड मेम्ब्रेन. ठीक आहे, इट हॅज अ डबल लेअर्ड मेम्ब्रेन. याच्यावर तुम्हाला दुहेरी आवरण असतं पहा. ठीक आहे, आणि या केंद्रकावरच्या आवरणाला केंद्रक पटल म्हणतात. ठीक आहे, याला आपण न्यूक्लिओप्लास्ट असं म्हणत असतो, तर केंद्रक पटल असं म्हणतात पहा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ केंद्रक हे डबल लेअर्ड मेम्ब्रेन आहे, ज्याच्यावर तुम्हाला काय आढळून येतात, आवरण आढळून येतात. आणि तुम्ही जेवढे काही स्तनधारी, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्याच सेलमध्ये केंद्रक असतं का, तर असं याचं उत्तर नाही असं आहे. पण बहुतांश सेल्स मध्ये तुम्हाला केंद्रक आढळतं. मग अशा कोणत्या सेल आहेत की ज्याच्यामध्ये केंद्रक नसतं, तर बघा, तो म्हणजे काय, आरबीसी. आपल्या बॉडीमध्ये जे काही मॅमल्स आहेत, या सर्व मॅमल्सच्या आरबीसी मध्ये तुम्हाला न्यूक्लियस नसते, याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस आढळणार नाही. ठीक आहे, तसंच वनस्पतीमध्ये ज्या रसवाहिन्या आहेत, या रसवाहिन्यामध्ये ज्या तुम्हाला चाळण नलिका आढळतात पहा मित्रांनो. चाळण नलिका म्हणजे काय, याला आपण म्हणतो स्ट्यूब सेल्स. तर स्ट्यूब ट्यूब्स, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय भेटत नाही, केंद्रक हे मिळत नाही पहा मित्रांनो. ठीक आहे, तर वनस्पतीमध्ये ज्या चाळण नलिका आहेत त्यांच्यात केंद्रक नसते. लाल रक्तपेशीमध्ये सुद्धा तुम्हाला केंद्रक दिसून येत नाही पहा मित्रांनो. ठीक आहे, म्हणून या पेशींना अकेंद्रकी म्हणायचं. ठीक आहे, हे न्यूक्लिएट सेल असं म्हटलं जातं पहा मित्रांनो. यांना अकेंद्रकी पेशी असं म्हणतात पहा. याचा अपवाद आहे फक्त उंट आणि लामा.
बाकी उंट आणि लामाच्या आरबीसी मध्ये तुम्हाला केंद्रक भेटते पहा. उंट आणि लामाच्या आरबीसी मध्ये. बाकी मात्र जे काही मग इतर जे मॅमल्स आहेत, मानव आहे, घोडा, कुत्रा, मांजर, डुक्कर यांच्या आरबीसी मध्ये तुम्हाला केंद्रक भेटत नाही. फक्त उंट आणि लामा हे अपवाद आहेत ज्यांच्या आरबीसी मध्ये तुम्हाला केंद्रके मिळते पहा. ठीक आहे. तर नेक्स्ट, केंद्रकानुसार पेशीचे काही प्रकार पडतात पहा, की केंद्रक आहे की नाही असेल तर किती केंद्रक आहेत यानुसार सेल्सचे टाईप पडतात पहा, सेल टाइप्स. ठीक आहे. म्हणजे हे सेलचे टाईप कशानुसार आहेत, हे अकॉर्डिंग टू न्यूक्लियस प्रेझेन्स. ठीक आहे. तर केंद्रकाच्या प्रेझेन्स नुसार सेलचे टाइप्स पडतात पहा. आणि या टाईप पैकी पहिला टाईप आहे एक केंद्रकी पेशी. एक केंद्रकी पेशीला म्हणतात पहा मित्रांनो मोनोन्यूक्लिएट. ठीक आहे. मोनोन्यूक्लिएट सेल असं म्हणायचं याला. आता मोनोन्यूक्लिएट सेल कोणते असतात, बघा असं केंद्रक की अशी पेशी की ज्याच्यामध्ये एकच केंद्रक आहे. ठीक आहे. म्हणजे द सेल विच प्रेझेंट ओनली सिंगल न्यूक्लियस. अशी पेशी का ज्याच्यामध्ये एकच एक सिंगल न्यूक्लियस तुम्हाला आढळून येतं. अशा पद्धतीच्या ज्या काही पेशी आहेत त्याला आपण म्हणायचं एक केंद्रकी पेशी. म्हणजे ज्याच्यामध्ये एकच केंद्रक असतं अशा पेशींना आपण एक केंद्रकी पेशी म्हणतो. आणि बहुसंख्य वनस्पती आणि प्राणी एक केंद्रकीय आहेत पहा. एक केंद्रकीय आहेत म्हणजे काय आहेत, तर बहुसंख्य वनस्पती आणि बहुसंख्य जे प्राणी तुम्हाला आढळून येतात की त्यांच्यामधल्या सेल्स ह्या सिंगल न्यूक्लिएट असतात. जसं आपण आहेत, हातातल्या, पायातल्या, डोळ्यातल्या, नाकातल्या, तुमच्या बॉडीच्या सगळीकडच्या सेल्स ह्या कशा आहेत मित्रांनो, एक केंद्रकीय आहेत, ज्यांच्यामध्ये एक केंद्रक असतं. हा, आपल्या आरबीसी मधल्या सेलमध्ये केंद्रक नाहीये, पण अदर ज्या रिमेनिंग सेल्स आहेत आपल्या बॉडीतल्या त्या सगळ्या एक केंद्रकीय आहेत, कारण त्यांच्या सेल्समध्ये एकच केंद्रक तुम्हाला आढळून येतं. ठीक आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे द्विकेंद्रकी पेशी. हे बघा अशा पेशी का ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन केंद्रक असतील. ठीक आहे. अशा पेशींना आपण म्हणतो द्विकेंद्रकी पेशी पहा. हे बघा मित्रांनो, द्विकेंद्रकी पेशीला आपण म्हणतो बायन्यूक्लिएट सेल. ठीक आहे. तर याला आपण सोप्या भाषेमध्ये डायन्यूक्लिएट सेल असं पण म्हणत असतो. तर बायन्यूक्लिएट सेल किंवा डायन्यूक्लिएट सेल. आता तुम्ही जर हे पाहिलं ते कोणामध्ये आहे अशी पेशी, तर पॅरामेशियम. तुम्ही पॅरामेशियम माहिती असेल, पॅरामेशियमचं स्ट्रक्चर तुम्ही पहा, असं चप्पलच्या साईजचं तुम्हाला दिसतं पहा मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला वरच्या साईज मध्ये एक मोठ्या साईजचं न्यूक्लियस आढळतं आणि छोटं एक छोट्या साईजचं न्यूक्लियस आढळतं. म्हणजे यू कॅन सी द टू न्यूक्लियसेस इन द सिंगल सेल ऑफ पॅरामेशियम सेल. ठीक आहे. आता आपल्याला तर माहिती आहे की पॅरामेशियम हे काय मित्रांनो, तर इट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. हा एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण त्याच्या एकाच सेलमध्ये यू कॅन सी अ टू न्यूक्लियसेस इन अ सिंगल सेल. एकाच पेशीमध्ये दोन न्यूक्लियस असतात. एक न्यूक्लियस छोट्या साईजचं असतं जे खालच्या बाजूला असतं, आणि एक मोठ्या साईजचं न्यूक्लियस असतं ते वरच्या साईजला असतं पहा. ठीक आहे. तर मग ही झाली तुमची द्विकेंद्रकी पेशी. म्हणजे ज्याच्यामध्ये दोन केंद्रक असतात त्याला आपण म्हणायचं द्विकेंद्रकी पेशी. आणि तिसरा प्रकार असतो मित्रांनो बहुकेंद्रकी पेशी. अशी पेशी का जिच्यामध्ये तुम्हाला दोन पेक्षा अधिक केंद्रक आढळून येतात. मग ज्या पेशीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक केंद्रक असतात त्याला म्हणतात मित्रांनो बहुकेंद्रकी पेशी. उदाहरणामध्ये तुम्ही घेऊ शकता ऍस्कॅरिस किंवा अदर जे काही गोलक्रमी आहेत मित्रांनो, तर त्यांच्यामध्ये तुम्ही ऍस्कॅरिस पाहिलं असेल, ऍस्कॅरिस लुब्रिक्वायडिस. याला आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये जंत म्हणतो पहा, आहे का नाही, जंत. लहान लेकरांना जी जंत होतात ना, तर ती या ऍस्कॅरिस मुळेच होतात पहा मित्रांनो. ठीक आहे ना. तर हे ऍस्कॅरिस लुब्रिक्वायडिस ही जी सेल आहे, तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पेक्षा अधिक केंद्रक तुम्हाला आढळून येतात पहा. मग ज्या पेशीमध्ये दोन पेक्षा अधिक केंद्रक असतात मित्रांनो त्यांना बहुकेंद्रकी पेशी असं म्हणायचं. आलं का लक्षामध्ये. तर दे आर कॉल्ड ऍज द पॉलिन्यूक्लिएट सेल. व्हॉट इज मीन पॉलिन्यूक्लिएट सेल, द सेल विच हॅव द मोर दॅन टू न्यूक्लियसेस. आलं का लक्षात. त्यांच्यामध्ये दोन पेक्षा अधिक केंद्रक असतात ती पॉलिन्यूक्लिएट सेल. ठीक आहे. आलं लक्षात मित्रांनो. चला, तर नेक्स्ट जाऊ. आता आपण पाहू, हे झाले केंद्रकाच्या नुसार पेशीचे प्रकार. आता आपण जे पाहणार आहोत तो आहे केंद्रकाचा प्रकार काय. ठीक आहे. म्हणजे केंद्रकाचा आकार काय, सॉरी प्रकार नाही, आकार. म्हणजे साईज ऑफ न्यूक्लियसेस. साईज केवढी असते रे बाबा न्यूक्लियसची. हे बघा, केंद्रक मुख्यत्वे करून 5 मायक्रोमीटर ते 30 मायक्रोमीटरच्या दरम्यान असतं पहा. ठीक आहे. म्हणजे सपोज जर ही एक सेल आहे, तर या सेलमध्ये केंद्रकाचा आकार केवढा असतो हे तुम्ही पाहाल तर 5 ते 30 मायक्रोमीटरच्या दरम्यान केंद्रकाचा आकार तुम्हाला दिसून येतो पहा. आलं का लक्षामध्ये. तर 5 ते 30 मायक्रोमीटरच्या दरम्यान. आणि केंद्रकाचा आकार म्हणजे हे झाला साईज नुसार, म्हणजे किती मोठा आहे. बरं, तुम्ही नेमका कसा केंद्रक असतं म्हटलं तर केंद्रक गोलाकार असतं किंवा अंडाकृती असतं पहा. ठीक आहे. राऊंड शेप्ड तरी असेल, नाहीतर ओव्हल शेप्ड तरी असेल. ठीक आहे. एकतर केंद्र गोलाकार असेल, नाहीतर मग थोडस ते अंडाकृती असेल पहा या साईजचं. ठीक आहे. परंतु जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, अदर सेल मध्ये केंद्रक एक तर गोलाकार किंवा अंडाकृती असतं, परंतु डब्ल्यूबीसी म्हणजे आपल्या पांढऱ्या रक्तपेशी आहे का नाही, ज्याला श्वेत रक्तकणिका आपण म्हणतो, आहे का नाही, डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड कॉर्पस्कल, यांच्यामध्ये मात्र केंद्रकाचा आकार निश्चित नसतो. याचा अर्थ डब्ल्यूबीसी मध्ये केंद्रक हे डेफिनेट साईजचं नसतं. त्याच्यामध्ये केंद्रकाचा आकार
अनिश्चित असतो, अनिश्चित आकार असतो पहा. कोणामध्ये अनिश्चित आकार आहे मित्रांनो? तर तो आहे आपल्या WBC मध्ये. अनियमित आकार आहे पहा त्याला. अनियमित, इरेग्युलर शेप म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने तुम्हाला केंद्रकाचा आकार दिसून येतो पहा मित्रांनो. ठीक आहे? आता बघू आपण केंद्रकाची रचना कशी असते. न्यूक्लियस हे कशा स्ट्रक्चरचं तुम्हाला आढळतं. हे बघा, आपण एक सांगितलं की केंद्रकावर 2 आवरण असतात. पहिल्याच पार्ट मध्ये पहिलाच भाग आपण सांगितला की न्यूक्लियस हॅज 2 एन्व्हलप्स. हे 2 एन्व्हलप तुम्हाला केंद्रकावर दिसतात, आहे का नाही? आणि जे तुम्ही पाहाल ते केंद्रकाचे बाहेरचं एन्व्हलप आहे पहा मित्रांनो. हे बाहेरचं एन्व्हलप दिसतंय का? हे बघा, हे आंतरद्रव्य जालिकेला जोडलेलं आहे. आपण आंतरद्रव्य जालिका पाहिली की नाही मागं? त्या लेक्चर मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की आंतरद्रव्य जालिकेचा एक जो भाग असतो तो कोणाला जोडलेला असतो? तो भाग जोडलेला असतो आंतरद्रव्य जालिकेचा केंद्रकाला. मग इथं केंद्रकाचं जे बाह्य पटल आहे, बाह्य पटल म्हणजे बाहेरचं आवरण, ठीक आहे ना? याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो पहा, हे केंद्रकाचं आउटरमोस्ट एन्व्हलप आहे पहा. जे आउटर एन्व्हलप आहे केंद्रकाचं, दिस आउटर एन्व्हलप इज कनेक्टेड विथ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे पहा. आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे आपण 2 प्रकार पाहिले होते पहा. एक म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं म्हणजे स्मूथ. जी केंद्रकाच्या बाजूने असते ती रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आणि जी प्रद्रव्य पटल म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या बाजूने जी तुम्हाला आढळून येते ना मित्रांनो, तर ती सेल मेम्ब्रेनच्या बाजूने आढळून येणारी काय आहे ती आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर केंद्रकाला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कनेक्ट असतं पाहिजे. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, केंद्रकाचं जे बाह्य पटल असतं मित्रांनो, हे किती जाडीचं असतं? तर 75 अँगस्ट्रॉम एवढ्या जाडीचं असतं. बघा, केंद्रकाचं आतलं पटल, आतलं आवरण सुद्धा 75 अँगस्ट्रॉमचं आहे आणि बाहेरचं आवरण सुद्धा 75 अँगस्ट्रॉमचं आहे. ते दोन्ही आवरण तुम्हाला 75 अँगस्ट्रॉमची दिसून येतात पहा. आणि या 2 आवरणाच्या दरम्यान बघा, इथं तुम्हाला एक जागा दिसायली आहे का नाही? तर या ठिकाणी ही जी जागा आता मी थोडं ब्लॅक साईजने तुम्हाला दाखवतोय बघा, ही जी जागा तुम्हाला केंद्रकाच्या आतमध्ये दिसायली की नाही, या जागेला म्हणतात पहा मित्रांनो पेरिन्यूक्लिअर स्पेस, आहे का नाही? तर हिला म्हणतात परिकेंद्रकीय स्थान असं म्हटलं जातं. तर परिकेंद्रकीय स्थान म्हणजे काय आहे? द स्पेस विच इज फाउंड इन बिटवीन 2 एन्व्हलप्स ऑफ न्यूक्लियसेस. तर न्यूक्लियसचे जे 2 एन्व्हलप आहेत, बाहेरचं आणि आतलं, त्याच्यामध्ये जी जागा तुम्हाला दिसून येते मित्रांनो, तर त्या जागेला परिकेंद्रकीय स्थान असं म्हणतात पहा. आलं का लक्षामध्ये? तर त्याला आपण म्हणतो परिकेंद्रकीय स्थान, याला म्हणायचं पेरिन्यूक्लियस स्पेस. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीनं पेरिन्यूक्लियस स्पेस तुम्हाला दिसून येतं पहा मित्रांनो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही केंद्रक पटलाच्या दरम्यान ठिकठिकाणी सूक्ष्म छिद्र आहेत पहा. बघा, इथे एक छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे, इथे एक छिद्र आहे. बघा, इथं अशी छिद्र दिसतात आणि या छिद्रांना केंद्रक छिद्र म्हणतात. याला न्यूक्लिअर पोर्स म्हणायचं. आणि या पोर्स मधूनच पदार्थ आतमध्ये जातात, नाहीतर मग आतले पदार्थ हे बाहेर येतात बघा असे. तर ह्या पोर्स मध्ये पदार्थाची देवाणघेवाण, हे तुम्हाला मग छिद्र किती मोठी असतात हे बघा. ही जी केंद्रकाच्या आवरणावर जी छिद्र आहेत ती 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटरच्या दरम्यान असतात मित्रांनो. ठीक आहे? म्हणजे अतिशय लहान, अतिशय बारीक साईजची छिद्र येतात आणि या छिद्रांमधूनच पदार्थ हे आतमध्ये नेले जातात केंद्रकामध्ये, नाही तर केंद्रकातील पदार्थ हे बाहेर काढले जातात. आलं का लक्षामध्ये? तर अशा पद्धतीनं पदार्थांची देवाणघेवाण करण्याचं काम इथं घडतं का. ठीक आहे? तर मग यावरून आपण सांगू शकतो की केंद्रकाच्या आतमध्ये पदार्थ जातात आणि केंद्रकातून पदार्थ बाहेर पण येतात, आहे का नाही? हे पण लक्षात ठेवा. आणि केंद्रकाच्या आतील आवरणामध्ये लेमिन नावाचं प्रोटीन असतं पहा मित्रांनो. आता तुम्ही इथं नीट बघा. आता समजा हे न्यूक्लियस आहे आणि याच्यावर न्यूक्लियसचे हे 2 आपण सांगितलं लेअर आहे. तर या न्यूक्लियसचे जे आतील लेअर आहे ना, तर याच्यावर एक पदार्थाचं लेअर तुम्हाला आढळून येतो पहा मित्रांनो. काय असा, हे आतील भागावर असा असतो. ठीक आहे? या लेअरला हे एक जाळं आहे एक प्रकारे. या जाळ्याला लेमिना म्हणतात पहा. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे जाळं तुम्हाला आढळून येतं ना, असं एक जाळं बसवलेलं आहे इथं आतमध्ये. तर या जाळ्याला काय म्हणायचं मित्रांनो? याला म्हणायचं लेमिना. ठीक आहे? तर हे लेमिना असतं पहा. हा जो लेमिना 2 कामं करतो. जेव्हा सेल डिव्हिजन होतं म्हणजे पेशीचं विभाजन होतं आणि केंद्रकात आपल्याला डुप्लिकेट करायचं असतो, म्हणजे केंद्रकाची निर्मिती करायची असते, त्यावेळेस आपल्या केंद्रकाच्या आतमध्ये जी गुणसूत्र तयार झाली आहेत, क्रोमोझोम्स तयार झाली आहेत, तर या क्रोमोझोम्सला या केंद्रक पटलाला चिटकवण्याचं काम करतं. आता समजा हा जर क्रोमोझोम्स आहे, तर या क्रोमोझोम्सला हे इथं नेऊन बसवतं. ठीक आहे? हा क्रोमोझोम्स आहे. आता इथे एक क्रोमोझोम्स आहे बघा, इथे दिसायला गुणसूत्र. तर या गुणसूत्राला इथे नेऊन चिटकवतं, ते केंद्रक पटलाला नेऊन चिटकवतं. तर हे काम कोण करायला? लेमिना करायला. ठीक आहे? लेमिना हे काय आहे? हे प्रथिनांचं एक जाळं आहे पहा. हे ठीक आहे? याला प्रथिनांचं जाळं म्हणतात. प्रोटीन नेट्स असं म्हणायचं. त्या प्रथिनांचं जाळं आहे आणि याला आपण लेमिना असं म्हणतो. आणि या लेमिनाचं काम काय आहे? गुणसूत्रांना काय करणे? चिटकवणे. ठीक आहे? दुसरं काम काय करणे? केंद्रक पटलाची वाढ घडवून आणणे. ठीक आहे? जे केंद्रकाच्या वरचं आवरण आहे पहा, याची वाढ घडून आणण्याचं काम हे करतं आपल्याला. आलं का लक्षामध्ये? तर एक लक्षात ठेवा की जे केंद्रकाच्या वरचं आवरण आहे,
तर केंद्रक पटलाची वाढ घडून आणण्याचं काम करतं पाहिजे. आलं का लक्षात? ज्याला आपण म्हणतो केंद्रक पटल. तर हे दोन्ही कामं तुम्हाला लेमिना करते. लेमिना करते म्हणजे जे जाळं करतं, जे लेमिन प्रोटीनचं तुमच्या केंद्रकाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे. सोबत केंद्रकामध्ये काय आहे, तर केंद्रकामध्ये तुम्ही पाहिलं असं जेली टाइप एक असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतं पहा मित्रांनो. काय असं जेली टाइप तुम्हाला काय दिसून यायलंय, एक चिकट द्रव्य तुम्हाला इथं दिसून यायला पहा, जो जेली टाईपचा असतो, या पद्धतीचा चिकट द्रव्य तुम्हाला इथं दिसून येतोय पहा, नाही का नाही? हा जो जेली टाईप चिकट द्रव्य आहे की नाही मित्रांनो, याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. ठीक आहे. तर केंद्रकामध्ये जे काही चिकट द्रव्य आहे जेली सारखा, एकदम हा पारदर्शी असतो, म्हणजे ट्रान्सपरंट असतो आणि याच्यामध्ये बारीक बारीक कण पण असतात. तर अशा कणरूप पारदर्शी द्रव्याला केंद्रक द्रव्य म्हणतात, म्हणजे न्यूक्लिओप्लाझम म्हणतात. आणि हे आहे न्यूक्लिओप्लाझम पहा, जे आतमध्ये तुम्हाला दिसायला पहा मित्रांनो. ठीक आहे. याला केंद्रक द्रव्य म्हणायचं पहा. या केंद्रक द्रव्याचा शोध त्याच स्ट्रॉसबर्गरने लावला होता. ज्या स्ट्रॉसबर्गरने आपल्याला काय सांगितलं, की एक नवीन न्यूक्लियस हे जुन्या न्यूक्लियस पासून तयार होतं. तर त्यानंच या केंद्रक द्रव्याचा म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये असं जेली टाइप ट्रान्सपरंट असं लिक्विड फ्लुइड असतं, हे सांगण्याचं काम कोणी केलंय, या बर्गरने केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाले हे जे जेली टाइप आपण म्हणतोय द्रव्य आहे, बनलंय कशाने? तर तुम्हाला माहिती आहे जेली टाइप द्रव्य हे हिस्टोन प्रोटीन, त्यानंतर हिस्टोन असलेले प्रोटीन, हिस्टोन नसलेले प्रोटीन आणि अतिशय याच्यामध्ये बारीक बारीक केंद्रकीय असतात पहा. आणि सोबत रंगसूत्रांचं काय असतं मित्रांनो, जाळं असतं. सोबत याच्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, डीएनए, आरएनए, हे न्यूक्लिओटाइड, हे सगळे घटक तुम्हाला या न्यूक्लिओप्लाझम मध्ये दिसतात पहा. ठीक आहे. हे सगळे घटक या न्यूक्लिओप्लाझम मध्ये आहेत. आलं का लक्षामध्ये? तर अशा पद्धतीची रचना तुम्हाला न्यूक्लिओप्लाझमची दिसते. आता आपण सांगितलं केंद्रकाच्या आतमध्ये दोन घटक असतात. समजा हे केंद्रक आहे, तर याच्या आतमध्ये तुम्ही पाहाल तर इथं दोन फॅक्टर दिसतात. हे बघा असं इथं बारीक बारीक केंद्रकी दिसायल्यात तुम्हाला, दिसायल्यात का? आणि सोबत इथं तुम्ही पाहाल तर असे एक जाळे दिसायलेत पहा, असे लांब धागे तुम्हाला इथं दिसायलेत का, हे लांब धागे असे. ठीक आहे ना? तर या पद्धतीचे धागे असतात केंद्रकाच्या आतमध्ये आणि असं जाळं. आणि आपण आता जे सांगितलं ते बारीक बारीक आता हे द्रव्य आहे काय, आता जे आपण न्यूक्लिओप्लाझम तुम्हाला म्हणायलो ना मी, त्या केंद्रकाच्या आतमध्ये द्रव्य असतं. तर असे केंद्रकाच्या आतमध्ये तीन घटक असतात. तुम्ही म्हणाले गोल गोल काय आहे ते? ठीक आहे. केंद्रकाच्या आतमध्ये जे गोल गोल दिसायले ना, हे केंद्रकीय पहा मित्रांनो, याला म्हणायचं न्यूक्लिओलस. ठीक आहे. त्याला इंग्रजीतनं काय म्हणतात मित्र, न्यूक्लिओलस असं म्हणायचं. ठीक आहे. तर हे न्यूक्लिओलस आहे पहा. आणि केंद्रकी कुठं असतात, तर केंद्रकी गुणसूत्रावर असतात. तर तुम्ही गुणसूत्र कुठं असतात, हे जे लांब धागे तुम्हाला दिसायलेत की नाही, याचंच रूपांतर पुढे गुणसूत्रात होतं बघा. हे लांब धागे आहेत असे. ठीक आहे. पुढे काय होतं, जेव्हा सेल डिव्हिजन होत असते, म्हणजे पेशीचं विभाजन होतं, तेव्हा हे लांब धागे काय व्हायला लागतात, आखूड होतात. म्हणजे हे एकमेकावर, इथला हा पार्ट आहे, हा पार्ट आणि हे पोल हे असे एकमेकाला चिटकून बसतात पहा. त्यामुळे हे एवढा लांब असणारा धागा आता असा बनेल, पण तो जाड बनेल बघा, पूर्वीपेक्षा असा जाड बनला. पूर्वी हा धागा असा पातळ होता, लांब होता. आता तो एकमेकावर आपण आता दोरी आहे, दोरीचे दोन भाग आहेत, असे एकमेकाला जोडल्यानंतर ते काय होतील, एक तर लहान होईल साईज लांबीनं आणि जाड होईल आकारानं. ठीक आहे. मग हे असे जाड होत होतं, याचं रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो, क्रोमोझोम्स मध्ये होतं. क्रोमोझोम्स म्हणजे काय आहेत, गुणसूत्र आहेत. आणि या गुणसूत्रावर तुम्हाला अशी केंद्रकी दिसते पहा, अशी केंद्रकी आढळते. गुणसूत्राच्या कोणकोणत्या गुणसूत्रावर तुम्हाला केंद्रकी आढळते? आपल्याला तर माहिती आहे गुणसूत्राच्या आपल्यामध्ये 23 जोड्या येतात, आहे का नाही? 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर फाउंड इन ह्युमन बीइंग. तर त्यापैकी 23 जोड्यापैकी 13वी 14वी अतिशय महत्वाचं आहे पहा, हे लक्षात घ्या. 13, 14, 15, 21, 22. ठीक आहे. 13, 14, 15, 21, 22 या जोड्यांवर तुम्हाला केंद्रकी असतात पहा. बाकीच्या तुम्ही पहिल्या जोडीवर केंद्रकी नसते का? नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशा कुठल्याच नाही. फक्त क्रोमोझोम्सच्या 13, 14, 15, 21 and 22 the pair of chromosomes have the nucleoluses. तर याच्यावर तुम्हाला न्यूक्लिओलस दिसेल, बाकी कुठे तुम्हाला न्यूक्लिओलस दिसत नाही पहा. आलं का लक्षामध्ये? आणि हे जे केंद्रकी असते, या केंद्रकीमध्ये काय असतं, त्या केंद्रकीमध्ये तुम्हाला डीएनए आणि आरएनए असतात पहा. ठीक आहे. तर डीएनए, आरएनए आणि जे प्रोटीन्स आहेत त्या केंद्रकीमध्ये असतात. केंद्रकीचं काम काय आहे मित्रांनो, केंद्रकीचं काम आहे रायबोझोम्सला सिंथेसाइज करणे. आता हे बघा, रायबोझोमला सिंथेसाइज करा. आपण मागच्या लेक्चरमध्ये रायबोझोम्स विषयीची माहिती पाहिली पहा. रायबोझोम्सचं काम काय आहे, रायबोझोम कशाने बनलंय, प्रोटीननी. जर तुम्ही रायबोझोमला सिंथेसाइज करत असाल तर प्रोटीनला सिंथेसाइज करताय, आहे का नाही? आणि म्हणूनच रायबोझोमचा कारखाना हे कोणाला म्हटलं जातं, प्रोटीनला, केंद्रकीला म्हटलं जातं. आलं का लक्षात? फॅक्टरी ऑफ रायबोझोम्स म्हणतात पहा मित्रांनो. का? कारण केंद्रकी रायबोझोम्सला सिंथेसाइज करते, म्हणून त्याला रायबोझोमचं फॅक्टरी म्हणायचं किंवा रायबोझोमचा कारखाना म्हणतात. ठीक आहे. ते हे होतं केंद्रकी. दुसरी गोष्ट आपण सांगितली की कुठल्याही केंद्रकामध्ये केंद्रकी सोबतच असं रंग धाग्यांचं जाळं असतं, यालाच आपण रंग धागे म्हणतो पहा याला. ठीक आहे. असे लांब धागे असतात आणि या लांब धाग्यावर तुम्हाला असे केंद्रकी दिसतात. आताच आपण सांगितलं ना, 13, 14, 15,
21-22 अशा पेअर ऑफ क्रोमोझोम्स वर तुम्हाला काय आढळून येतात मित्रांनो? रंगधागे आपल्याला आढळून येतात, सॉरी केंद्रके आढळून येतात. ते रंगसूत्राचं जाळं पण केंद्रकात असतंय बघा. केंद्रकामध्ये काय काय दिसायले? एक तर असं फ्लुइड दिसायले, ज्याला आपण न्यूक्लिओ प्लस म्हटलं, प्लस प्लाझम म्हटलं. सोबत इथं बघा अशा केंद्रकी दिसायल्या, दिसल्या का बघा केंद्रकी? बघा अशा केंद्रकी दिसायल्या. आणि नंतर याच्यामध्ये आणखी काय दिसायले तुम्हाला? तर याच्यामध्ये असं लांब रंगधाग्यांचं जाळं दिसायले. या रंगधाग्याचं रूपांतर कशात होतं मित्रांनो? याला क्रोमॅटिन फायबर म्हणतात बरं का इंग्रजीतनं. तर हे जे क्रोमॅटिन फायबर आहे याचंच रूपांतर मित्रांनो कशात होतं? आताच आपण सांगितलं बघा, हे लांब रंगधागे आहेत, याला एकमेकाला जोडून याचंच रूपांतर अशा शॉर्ट परंतु जाड अशा क्रोमोझोम्स मध्ये होतं पहा मित्रांनो. कशामध्ये होतं? क्रोमोझोम्स मध्ये याचं रूपांतर होतं पहा. ठीक आहे ना? आणि लक्षात घ्या, पेशी विभाजन जेव्हा होत असतं, सेल डिव्हिजन जेव्हा होत असतं, तेव्हा रंगसूत्र संकुचित होतात. हे बघा असं लांब आहे रंगसूत्र, हे लांब जे असतं ते रंगसूत्र आहे. हे एकमेकाला जोडली जातात आणि जोडून ही अशी कशी बनतात? एक तर लहान बनतात परंतु जाड बनतात, आहे का नाही? आणि त्याचंच रूपांतर कशात झालं मग? गुणसूत्रात. म्हणजे रंगसूत्रे म्हणजे क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबरचं रूपांतर कशामध्ये व्हायले मित्रांनो? गुणसूत्रात व्हायले. कशामध्ये व्हायले? गुणसूत्रामध्ये व्हायले. आलं का लक्षामध्ये? हे एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आता हे झालं केंद्रकाची रचना. केंद्रकाच्या आतमध्ये काय असतं? केंद्रकी असते, रंगधागे असतात. आपण आता रंगधाग्याचं रूपांतर गुणसूत्रात आहे. गुणसूत्राविषयीची अतिशय डिटेल माहिती आपण एक सेपरेट लेक्चर मध्ये घेणार आहोत. त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल गुणसूत्र कशी फंक्शन करतात. सेल डिव्हिजन होताना पण आपण बघू की गुणसूत्र कशी तयार होत असतात, गुणसूत्र कशा पद्धतीनं 2 सेल मध्ये जातात वगैरे वगैरे. ती माहिती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा घेणार आहोत पहा मित्रांनो. ठीक आहे. आता आपण शेवटच्या पॉइंट कडे जाऊ न्यूक्लियसच्या, आणि ते आहे केंद्रकाचं कार्य काय, केंद्रक फंक्शन काय करतं. हे बघा, केंद्रकाचं काम सगळ्यात पहिले सगळ्यांना माहिती असणं आहे की पेशीवर कंट्रोल ठेवणे. जेवढी काही सेल मध्ये कामं व्हायलीत पहा, सगळ्या कामावर कंट्रोल न्यूक्लियस ठेवतं. हे केंद्रक सगळ्यावर कंट्रोल ठेवतं, सगळ्या कामावर. म्हणजे न्यूक्लियसचं काम काय की इट कंट्रोल ऑल द फंक्शन्स विच आर डन इन द न्यूक्लियसेस. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये जेवढी काही काय म्हणू आपण कार्य चालतीये, मग ती रेस्पिरेशनच्या संदर्भातली कार्य असतो का, मग ती डायजेशनच्या संदर्भातली काम असो, किंवा मग ती आपण म्हणू रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, एक्सक्रिशनच्या म्हणजे उत्सर्जनाच्या संदर्भातली कार्य असो, तर या सगळ्या कामावर कंट्रोल ठेवण्याचं काम न्यूक्लियस करतं पहा मित्रांनो. आणि म्हणूनच हे सगळ्यावर लक्ष ठेवतं, म्हणून याला पेशीचे नियंत्रण कक्ष म्हणतात. म्हणजे कंट्रोल रूम ऑफ सेल म्हटलं जातं याला. कंट्रोल रूम म्हणजे काय? आता एखादी सिटी आहे, त्या सिटीवर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत, पण त्या सीसीटीव्ही कॅमेरे जिथं एका खोलीमध्ये बसवले, त्याचे जे स्क्रीन जिथं बसवले त्याला आपण कंट्रोल रूम म्हणतो. सेम तसंच आहे की सेलमध्ये जेवढे काही फंक्शन चालतात, मग रेस्पिरेशन असेल, डायजेशन असेल, एक्सक्रिशन असेल किंवा अदर कुठलेही काम असेल, ठीक आहे, तर सगळ्या कामावर कंट्रोल न्यूक्लियस ठेवतं. म्हणून न्यूक्लियस पेशीच्या सगळ्या कामावर हे लक्ष ठेवतं, म्हणून याला कंट्रोल रूम म्हणजे नियंत्रण कक्ष म्हणतात. आलं का लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, पेशी विभाजन करून नवीन पेशीची निर्मिती करण्याचं काम पण केंद्रक करतंय. बघा, केंद्रकाचं मेन आणखी एक फंक्शन आहे. जेव्हा सेल ही मॅच्युअर्ड होते, आता सेलचा विकास झालाय, पूर्ण सेलची पूर्ण वाढ झाली आहे, त्यावेळेस न्यूक्लियस ठरवतं या सेलला डिवाइड करायचं. आता ही सेल जेव्हा समजा इमॅजिन करा की ही जी सेल आहे, इथं आपल्याला जी सेल दिसायली आहे, ही सेल आता काय झालेली आहे समजू आपण की ही सेल पूर्णतः मॅच्युअर्ड झाली आहे समजा. ठीक आहे. आता ही जी सेल आहे ती काय झाली आहे? पूर्णतः मॅच्युअर्ड झाली आहे. सेल मॅच्युअर्ड झाली की आपले न्यूक्लियस ठरवतं या सेलला डिवाइड करायचं, आणि न्यूक्लियस या एका सेलला विभाजित करतं आणि याच्या 2 सेलमध्ये रूपांतर करतं. हे करताना ते स्वतःला पण डिवाइड करतं, आणि स्वतः करून ते वरच्या एका सेलमध्ये आणि खालच्या एका सेलमध्ये. म्हणजे बघा, ही आहे तुमची पॅरेंट सेल आणि ह्या आहेत तुमच्या न्यूबॉर्न सेल, आहे का नाही, ज्याला आपण डॉटर सेल म्हणू. तर ह्या आहेत त्या डॉटर सेल. तर एकंदरीत किती डॉटर सेल तयार व्हायला? 2 डॉटर सेल. कशापासून? एका पॅरेंट सेल पासून. तर ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा, सेलचं डिव्हिजन करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा न्यूक्लियस अतिशय महत्वाची भूमिका बजावतो पहा मित्रांनो. आलं का लक्षात? आणि सगळ्यात शेवटचं लक्षात असू द्या की जीन्सच्या साह्यानं अनुवंशिक गुणांचं पुढच्या पिढीमध्ये संक्रमण केंद्रकच करतं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एक सेल पासून 2 सेल तयार होतात, त्यावेळेस या सेल मधले जीन्स हे या सेल मध्ये जातात, दोन्ही सेल मध्ये जीन्स चालेल, आणि म्हणूनच या दोन्ही सेल ह्या या पॅरेंट सेलच्या सारख्याच असतात, आहे का नाही. म्हणजे सोप्या भाषेत लक्षात असू द्या की जेव्हा एक न्यूबॉर्न बेबी तयार होत असतो, तेव्हा आईकडले जीन्स आणि वडिलांकडले जीन्स हे त्या दोघांचे जीन्स कोणामध्ये चाललेत?
बाळामध्ये चालले आणि जी गुणधर्म, जी अनुवंशिक गुणधर्म आई आणि वडिलांमध्ये आहेत, ती सगळी गुणधर्म बाळामध्ये चाललीत, संक्रमित व्हायलीत, ट्रान्समिट व्हायलीत. हे ट्रान्समिट करण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा केंद्रक मदत करतं. पाहिजे हे यासाठी सगळ्यात मोठी काम केंद्रकाचंच आहे. आलं का लक्षात मित्रांनो? तर यावरून तुम्हाला कळेल की न्यूक्लियस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कंट्रोल रूम ऑफ सेल अँड इट प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन द प्रोडक्शन ऑफ न्यू सेल्स. इट मीन्स इट प्रोड्यूस अ व्हेरी व्हायटल रोल इन द सेल डिव्हिजन प्रोसेस. सोबत it transmit the heredity characteristics of a parent cell in the daughter cell. ठीक आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ही सगळी केंद्रकाची कार्य आहेत पहा मित्रांनो. आलं का लक्षामध्ये? तर ही होती केंद्रकाची कार्य आणि केंद्रकाच्या विषयीची एकंदरीत आपली माहिती मित्रांनो. ठीक आहे. तर केंद्रकाच्या बद्दल आणखी माहिती आपल्याला सेल डिव्हिजन होताना मिळणारच आहे. त्याच्यातली जी काही गुणसूत्र आहेत ती कशी काम करतात, सेल आणखी न्यूक्लियस कसं नेमकं फंक्शन करतं ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन, पेशी विभाजन होताना सेलचं आणखी काय काम असतं, या सगळ्यांविषयीची माहिती आपल्याला आणखी लेक्चरमध्ये घ्यायचीच आहे सेल डिव्हिजन या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर तात्पुरतं इथं थांबू मित्रांनो आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेल डिव्हिजन विषयीची माहिती अतिशय डीप मध्ये पाहणार. ठीक आहे. तर इथं थांबू. थँक्यू. धन्यवाद.